हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे 26 ऑगस्ट 2024 रोजी GMC नागपूर चा पेपर झाला. तर त्या पेपरचं ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GMC डचं ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC ड ई बुक विकत घ्या. तर GMCची जी परीक्षा आहे ना ती IBPS मार्फत घेण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये पदावलीवर प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर नातेसंबंधावर 2 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. बैठक व्यवस्थेवर 1 प्रश्न विचारलेला आहे. शेकडेवारीवर 1 प्रश्न आलेला आहे आणि सरळ व्याजवर 1 प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता पुढचे सामान्य ज्ञानमध्ये काय काय विचारलेलं आहे. तर सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडीवर सर्वात जास्त प्रश्न त्यांनी विचारलेत बरं का. आता चालू घडामोडी कोणत्या महिन्यातील आलेल्या आहेत त्या संदर्भात काय माहिती मिळालेली नाही, पण माहिती मिळाली तर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाईल. पण चालू घडामोडीवर सर्वात जास्त प्रश्न विचारले. त्याच्यानंतर 4 प्रश्न हे खेळाशी संबंधित होते. समाज सुधारकावर प्रश्न आलेला आहे आणि इतिहासावर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले होते. आता मराठी व्याकरणामध्ये पहा, एक उतारा होता, त्या उतार्यावर 5 प्रश्न त्यांनी विचारलेले होते. त्याच्यानंतर 3 प्रश्न समानार्थी शब्दावर होते, 3 प्रश्न विरुद्धार्थी शब्दावर विचारले होते. वाक्यांचा क्रम लावा, म्हणजे 4-5 वाक्ये दिलेली आणि त्यांचा योग्य असा क्रम लावा याच्यावर प्रश्न होते. कादंबरीवर 1 प्रश्न विचारलेला होता. इंग्लिश ग्रामरमध्ये पॅसेजवर प्रश्न होते 5 प्रश्न. त्याच्यानंतर स्पेलिंग एरर ज्याला आपण मिसस्पेल्ड म्हणतो, सेंटेन्स डिटेशन म्हणजे स्पॉट द एरर ज्याला आपण म्हणतो, प्यारा जंबल म्हणजे 4-5 वाक्ये दिलेले असतात आणि त्यांचा योग्य क्रम लावा. तर असे प्रश्न इंग्लिश ग्रामरमध्ये विचारलेले होते. आता जे उरलेले पेपर आहेत त्यालासुद्धा या पॅटर्ननुसारच प्रश्न विचारले जातील, तर यानुसारच तुम्ही तयारी करून जा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.